नमस्कार, मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके, आष्टी तालुक्यातील सूर्यमंदिर गावचा आहे. मी शिवाजी सुरोसे, राजकीय कार्यकर्ता, आष्टी तालुका. तर आत्ताच आपण पाहत आहोत की गेल्या महिन्यात ह्या महिन्यात आपल्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचा उद्या जो निकाल लागतोय याकडं तुम्ही मी एक समाजसेवक माणूस आहे या तालुक्यातला, आणि तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात, ज्येष्ठ राजकारणी आहात. तुम्ही या निवडणुकीकडं काय भावनेने बघितलं आणि तुम्हाला या निवडणुकीचा काय अनुभव आला हे आम्हाला थोडंसं ह्या माध्यमातून आपण सांगावं प्रेक्षकांना. 39 बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी माझे काही निष्कर्ष आज खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी नोंदवतो आहे. लोकसभेच्या निवडणुकीची ही जी 2024ची जी निवडणूक आहे, देशामध्ये आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा एक वेगळी निवडणूक आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येते. आणि ही निवडणूक होत असताना जो नागरिक आहे, जो मतदार आहे, त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे जनता व्हर्सेस BJP अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली आहे. नाही, तुमचं जरी तसं म्हणणं असेल तरी माझंही त्या मताशी मी तुमच्या सहमती की ही निवडणूक सामान्य माणूस विरुद्ध प्रशासन किंवा सत्ताधारी अशी झाली आहे. पण आता जे एक्झिट कोल येतं ते एक्झिट कोल हे BJPच्या बाजून दाखवते. म्हणजे एकंदरीत मताचा आढावा जर तुमच्या मत जर वेगळं असू शकतं किंवा माझं मत जी तर मताचा आढावा जी सामान्य माणसांनी जी महागाई असन, भत्ता असन, रोजगार असन, कंपन्या विक्रीकरण असन, शाळाचं खाजगीकरण असन, शेतीमाला भाव नसन व हे जी अखंड महाराष्ट्रात याआधी मुस्लिम हिंदू असा वाद होता, हिंदू मुस्लिम असा वाद होता, आता ओबीसी मराठा असा वाद दाखवण्याचं काम या राजकीय लोकांनी केलं आहे. आणि तुम्ही जी म्हणतात की बा सामान्य जनता बरोबर राजकीय म्हणजे BJP, पण हा रोष किंवा ही भूमिका एक्झिट कोलमध्ये तर दिसत नाही. आणि त्यासुद्धा तुमचं मत असेल तर मग एक्झिट कोलमध्ये तुम्ही इतर उमेदवार निवडून येणं ही एक्झिट कोलमध्ये दाखवणं गरजेचं होतं. मग तसं काय दाखवलं नाही ना. असं आहे, कुठल्याही निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मतदार किंवा या देशातले नागरिक ज्यांना या देशाच्या घटनेने मताचा अधिकार दिलेला आहे, तो झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला आणि बंगल्यामध्ये आणि उद्योगपतीला दिलेलं मताचा जो अधिकार आहे तो सेम आहे, सारखा आहे. आणि हे होत असताना जो 99% समाज जो आहे तो खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शहरी भागामध्ये विखुरलेला आहे. आणि ह्या समाजाच्या ज्या समस्या येतात, दैनंदिन समस्या, त्याच्यावरती ह्या सरकारने गेल्या 10 वर्षे कशा पद्धतीने काम केलेलं आहे याचा हिशोब चुकता करण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे लोक आज खऱ्या अर्थाने ह्या सरकारच्या या पक्षाच्या विरोधात आज खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आणि म्हणूनच मी असं म्हणतो की जनता व्हर्सेस सरकार अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली आहे. जे एक्झिट कोल दाखवलं याशी तुम्ही सहमत नाहीत म्हणायचं? जे एक्झिट पोल दाखवलेले आहेत, आत्तापर्यंत ज्या देशामध्ये एक्झिट पोल दाखवण्यात आलेले आहेत ते कधीही खरे ठरलेले नाहीत. त्यांची विश्वासार्हता खऱ्या अर्थाने कुठल्याही देशाने स्वीकारलेली नाही. आणि मग अशा पद्धतीचे फर्जी जे सर्वे येतात त्याला खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने कसल्याही प्रकारचं काही किंमत नाही आहे. आणि नागरिकांनासुद्धा मी मतदारालासुद्धा विनंती करेल की याच्यावरती आपण कसल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये. ह्या वावड्या आहेत, सत्ताधाऱ्याच्या वावड्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर यांना निवडणुकीमध्ये काही काळाबाजार करायचा असेल, गडबड करायची असेल, मशीनमध्ये काही फ्रॉड करायचे असतील आणि म्हणून धमक्या देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना, जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत किंवा जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना जर धमक्या देऊन त्यांच्या वतीने जर मतदान आपल्याला फिरवायचं असेल EVMच्या माध्यमापासून, तर तो खऱ्या अर्थाने जे पोलिंग एजंट आहेत, आपल्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, त्यांची खऱ्या अर्थाने ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन पडलेली आहे. लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकात जे काही लोकांनी उत्स्फूर्त पद्धतीने मतदान केलं, या मतदानातून तुमच्या मतानुसार कोण उमेदवार उद्या निवडून येईल असं मला वाटतं? बीड जिल्ह्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो
आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या विविध जातीचं समीकरण आहे आणि हा खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघ आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक ह्या मतदारसंघामध्ये राहतात. मराठा आहे, मुस्लिम आहेत, बंजारा समाज आहे, दलित समाज आहे, इतर ओबीसी घटक माळी असेल, तेली असेल, चांभार असेल, कुंभार असेल, या सगळ्या जाती धर्माचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात. आणि सगळ्यात वाईट अवस्था जर असेल 2010मध्ये ज्या पक्षाचं सरकार या देशामध्ये आलं आहे, जे स्वतःला महात्मा गांधी म्हणून घेणारा होता, ज्यांनी जे दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन केलं आणि तो आंदोलनाच्या माध्यमातून देशाची परिस्थिती आणि लोकांमध्ये एक अशा प्रकारचं वातावरण केलं आहे की खऱ्या अर्थाने पहिले जे सरकार होती, पहिली जी राजवट होती, ती खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारी होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा एका जातीवादी पक्षाने घेतला, ज्यांचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. अशा लोकांच्या हातामध्ये 2014 साली देशाचं राजकारण आणि देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये गेलेली आहे. उद्याच्या निकालात कोण उमेदवार निवडून येईल हा माझा मुद्दा होता तुमच्या संवाद साधताना. माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बीड जिल्हा, मी सुरुवातीला आपल्याला म्हटलेलं आहे की सगळ्या जाती धर्माचा हा जिल्हा आहे. याच्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती कुठल्याही प्रकारची अनुकूल या मतदारसंघामधल्या नागरिकांना नाही आहे, लोकांना नाही आहे. उद्योगधंद्याचे साधनं फार कमी प्रमाणात आहेत. शेती व्यवसाय जो आहे त्या शेती व्यवसायाचं 3-13 आणि 9-12 वाढलेले आहेत. कसलंही शासनाचं संरक्षण शेती व्यवसायाला नाही. त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यावरती ऊस तोडण्याचं काम, खऱ्या अर्थाने वेठबिगारीचं काम आम्ही पिढ्यानपिढ्या करत आलेलो आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेस ज्या झळा शेती व्यवसायाला बसलेल्या याचा, सुशिक्षित बेरोजगारांना बसलेल्या याचा, शेती मालाच्या भावाला बसलेल्या याचा, आणि कुठलाही घटक, कुठल्याही जाती धर्माचा घटक खऱ्या अर्थाने आज ह्या राजवटीला अनुकूल असा राहिलेला नाही. तो रोज संघर्ष करतोय, त्याच्या जीवनाशी जीवन जगण्याचा संघर्ष त्याचा चालू आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे रिझर्वेशन शासनाने दिलेलं आहे आणि घटनेने जो अधिकार दिलेला आहे, जे वर्ग खऱ्या अर्थाने आरक्षणमध्ये आलेले आहेत, त्या आरक्षणामध्ये ज्या पद्धतीच्या गडबडी केल्या गेलेल्या आहेत, जे काही घटकावर अन्याय केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये मराठा समाज आणि मराठा समाजाचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील यांनी जे काम ह्या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे, आणि त्यांनी कुठंही असं म्हटलेलं नाही की मी फक्त मराठ्याचं हे मिळेल, त्यांना आरक्षण मिळेल याच्यासाठी मी काम करत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी, आणि ज्या घटकांना आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालेलं नाही याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी कुठल्याही जातीचं समर्थन करत नाही. पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती आणि ज्यांनी ज्या सत्तेचा गैरवापर करून, भानगडी कुटाने करून आपल्या स्वतःचे घरं भरले, स्वतः निर्माण केलेल्या संस्था मोडून खाल्ल्या, अशा पद्धतीचे राजकीय वातावरण या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे. विकासाचा संकल्प कुणी राबवला आहे? या बीड जिल्ह्यामध्ये ज्या सहकारी संस्था होत्या, ज्याच्यामध्ये रोजगार ग्रामीण भागातल्या शिकलेल्या मुलांना मिळत होता, तो रोजगार खऱ्या अर्थाने नष्ट झालेला आहे. जिल्हा बँकेची अवस्था कुणी वाईट केली? जिल्हा बँक कुणी वाटून खाल्ली? त्याच्यानंतर साखर कारखाने या जिल्ह्यातले बंद कशामुळे आहेत? ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ह्या निवडणुकीमध्ये झालेला आहे. कर्मचाऱ्यांना पेमेंट मिळालं आहे का कारखानदाराच्या, या साखर कारखान्याच्या? अजिबात नाही. जे विद्यमान उमेदवार आहेत, ज्यांचा जो वैद्यनाथ कारखाना आहे, तिथल्या कर्मचाऱ्याला अद्याप पैसेही मिळाले नाहीत. तोडणी मुकादम गाडीवान यांनाही पैसे त्या कारखान्याने अद्याप दिलेले नाही. त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवडणुकीमध्ये सर्वसामान्य नागरिक कार्यकर्ता बजरंग सोनवणे हा खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये निवडून येण्याची संधी त्यांना मोठ्या प्रमाणात आहे.
तुमचं राजकीय विश्लेषणानुसार तुमचं मत बजरंग सोनवणे हे निवडून येते हे आहे, पण आम्ही जे पाहतो त्या पाहण्यानुसार आम्हाला असं वाटतंय की जनतेच्या मनातल्या उमेदवार किंवा सर्वसामान्य मतदारांनी जी उमेदवारी निवडणूक हातात घेतली होती त्या उमेदवारीनुसार बजरंग सोनवणे हे चांगल्या मताने निवडून येतील हे आम्हाला पण समाजसेवा करताना दिसतंय, जाणवतं लोकांच्या मतातून. पण आज जे एक्झिट पोल दाखवते ते थोडे वेगळे दाखवत येतं. आणि आतापर्यंत जे या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात या आपल्या बीड जिल्ह्यात जो खूप संवेदनशील जिल्हा आहे, खूप शांतता प्रदेशात जिल्हा आहे, आज प्रथमतः मला तुम्हाला पुन्हा सांगावं असं वाटतं की आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची पुण्यस्थिती आहे. त्या ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणण्यापेक्षा त्या जिल्ह्यात आपण आहोत, त्या जिल्ह्यात आज मराठा ओबीसी असं एक तणावाचं वातावरण निर्माण करून या निवडणुकीचा स्टंट केला असं तुम्हाला वाटत नाही का? राजकीय उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी हे जातीचं समीकरण करून केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे राजकीय विश्लेषक म्हणून? या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आणि त्यातली त्यात आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये मी इथून सुरुवात करतो. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 तालुके येतात. त्याच्यामध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरोळ असा मिळून हा आष्टी विधानसभा मतदारसंघ होतो. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांनी ताब्यात घेतलेली आहे. जे कार्यकर्ते BJPच्या बरोबर काम करत होते ते आमदार होते, खासदार होते, माजी होते, आजी होते, सगळेच होते. आणि हे खऱ्या अर्थाने या तालुक्यातली सर्वसामान्य जनता जी त्यांना समजत होती की ही खऱ्या अर्थाने मलिदा गँग आहे. आणि ह्या मलिदा गँगमुळं आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली ती निवडणूक लोक वर्सेस ही मलिदा गँग अशा पद्धतीची झालेली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालेलं आहे, जे मतदान 2,79,000 आणि काही त्या मतदारांपैकी आष्टी, पाटोदा आणि शिरोळ, आष्टी आणि पाटोद्यामध्ये बजरंग सोनवणे यांना कमीत कमी 35,000 ते 15,000 ते 35,000 मताचं लीड राहील. आणि जे BJPचे उमेदवार आहेत ते खऱ्या अर्थाने शिरोळ तालुक्यामध्ये त्यांना 10,000 ते 12,000 मताचं लीड आहे. ते बीड हे लीड तोडून बजरंग सोनवणे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघातून 15,000 ते 35,000 मताचं लीड घेऊन ते विजयी होतील. एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की बजरंग सोनवणे विजयी होतील. पण आजची जी कंडिशन आहे ती सोशल मीडिया असन किंवा एक्झिट पोल असन ही थोडी तणावाची दाखवत असन. दोन्ही विजयी उमेदवार जो कोणी होईल किंवा जे काय जो उमेदवार विजय होईल त्या समाजसेवकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा असतील. पण सर्वप्रथम माझं नम्रतापूर्वक सकल समाज बांधवांना महाराष्ट्रातून माझं अगदी नम्रतापूर्वक आव्हान आहे, विनंती आहे की आज महाराष्ट्रात जातीय समीकरणावर ह्या लोकांचे डोके भडकवले येतं. सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस आपली रोजीरोटीचा प्रश्न येतो ना त्यावेळेस त्याच्या पोटाची खळगी असते, ज्यावेळेस तो घराच्या बाहेर पडतो ना त्यावेळेस त्याच्या मागे त्याच्या शिक्षणाचा विषय असतो, ज्यावेळेस तो शेती जातो ना त्याच्यापासून त्याचा 2 रुपये उत्पन्नाचा विषय असतो. ही जातीपातीचं लोकांनी हे जे वीज भरून ह्या जी पुरोगामी महाराष्ट्र ही एक वेगळी दिशा ही यांनी यांच्या निवडणुकीसाठी केलेली आहे. त्याच्यामुळं उद्या जी निवडणूक होतं निकाल लागत आहे त्या निकालात तमाम सर्व बांधवांनी आपण सर्व भाऊ आहोत, एकमेकांचं विचारण जात आहोत. त्याच्यामुळे कोणीही कोणाच्या घरात फटाकडे वाजणं, कोणी सोशल मीडियावर एखादा मॅसेज टाकवणं, कोणाच्या मन दुखवणं अशा भावना कुणीही करू नयेत. कुणीही आनंदाचा उद्रेक करून एखाद्या तकलीफ होऊन अशी गोष्ट कुणीही करू नये. पोलीस बांधवांनी खूप दक्षता घेतली बीडमध्ये, विशेष म्हणजे त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि तमाम जनतेला नम्रतापूर्वक विनंती आहे की ही बीडची निवडणूक ही आपल्या विकासाच्या मुद्द्यावर तरी ही निवडणूक 2024ची नाही आहे. कारण मूलभूत जे गरजेच्या गोष्टी येतात ह्या राजकीय लोकांनी म्हणजे राजकीय उमेदवारांनी यापासून बाजूला ठेवून आपले डोके भडकाऊ करून यांनी निवडणुका यांच्या जिंकवण्यासाठी ही निवडणूक हातावर घेतली आहे. आणि तशा पद्धतीने बऱ्यापैकी ते यशस्वीसुद्धा झाले आहेत. जो काही उमेदवार निवडून येईल बरं त्या आमच्या
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजताई गोपीनाथ मुंडे असत्या, त्यांना सुद्धा तितक्याच पद्धतीने समाजसेवक या नात्याने माझं त्यांचं स्वागत असेल. किंवा त्यानंतर त्यांच्या पळती जे बजरंग सोनवणे उभा येतं, त्यांनी जरी विजयाची तुतारी वाजवली तरी समाजसेवक या नात्याने आम्हाला त्याच्या विजय आनंदच आहे. किंवा ते व्यतिरिक्त कोणी जे निवडून येतील विजयी उमेदवार समाजसेवक या नात्याने आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या तेजवायता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त एक पुन्हा एकदा नम्रतापूर्वक विनंती आहे की उद्या आपण आपल्या मोबाईल, आपण आपलं डोकं आणि आपण आपलं नेटवर्क एकदम शांत संयमाने ठेवावं आणि कोणतीही वादग्रस्त किंवा कोणतीही कमेंट किंवा कोणतंही विधान कुणीही करू नये. शांतने संयमाने जो कोण आनंद येईल त्याचा आनंद साजरा करावा आणि तो संयमाने असावा, एवढी एक माफक अपेक्षा करतो. जय हिंद, जय भारत. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने सगळ्या जाती धर्माच्या नागरिकाचं मी अभिनंदन करेन. कारण या देशावर आलेलं हे जे संकट होतं, एकीकडे जातीवाद, धर्मवाद, पंथवाद अशा प्रकारचं मंदिर, मस्जिद, राम मंदिर अशा ज्या संकल्पना खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये बसवण्याचा कार्यक्रम या पक्षाने, ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातीवाद सुरू कुणी केला? जातीवाद खऱ्या अर्थाने या देशामध्ये ज्यांचा आणि स्वातंत्र्याचा काहीही संबंध नव्हता, जे इंग्रजाचे खबरे होते, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीही प्रयत्न केलेले नाहीत. आणि ज्यांनी या देशामध्ये पहिला अतिरेकी जगामध्ये तयार केला तो नथीराम गोडसे, त्याची मंदिरं ज्यांनी गावगाव बांधायचा प्रयत्न केला, त्यांच्यापासून वाचवण्यासाठी, त्यांच्या विचारसरणी वाचवण्यापासून सर्व धर्म समभाव हा खऱ्या अर्थाने आपला जो नारा आहे, सर्वसामान्य लोकांचा नारा आहे. आम्ही कुठलेही जातीवादी नाहीत, धर्मवादी नाहीत, एकमेकाचा आदर करणारे नागरिक खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की ही जी खऱ्या अर्थाने ही जी हुकुमशाहीकडे चाललेली जी राजवट आहे तिला रोखण्याचं काम निश्चितपणे मतदारांनी केलेलं आहे. आणि मला 100% खात्री आहे बजरंग सोनवणे कमीत कमी 1.5 लाख मताच्या फरकाने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहेत. आणि ह्या तालुक्यात जो कलंक, ह्या मतदारसंघामध्ये जातीवादाचा जो कलंक, धर्मवादाचा जो लावलेला कलंक, तो पुसून टाकायचं काम येत्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी हातात घ्यावं. आपल्या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने होईल, जगामध्ये नव्हे देशामध्ये तर आहेच, पण जगामध्ये बीड जिल्ह्यामध्ये झाडांची संख्या प्रचंड कमी आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हा जो आवर्षण प्रवण क्षेत्राखाली येणारा जो जिल्हा आहे, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन या तालुक्यातले जे पाण्याचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील किंवा विकास कामाचे जे प्रश्न असतील, आणि ते खऱ्या अर्थाने लाभार्थीकडे न जाता सर्वसामान्य माणसाचं म्हणणं ऐकून घेऊन येणारे जे खासदार आहेत त्यांनी दिलेले जे स्वप्न आहेत, आणि या मतदारसंघा आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जे वचन आम्हाला दिलेलं आहे, जे आश्वासन आम्हाला दिले आहेत, कारण या तालुक्यामध्ये, या विधानसभा मतदारसंघामध्ये एक आरोग्याची सुविधा, खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला आरोग्याची सुविधा विनामूल्य मिळणं गरजेचं आहे. म्हणून एक चांगल्या पद्धतीचं A ग्रेडचं हॉस्पिटल की ज्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असतील आणि त्याला जोडूनच खऱ्या अर्थाने एखादं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्याला ह्या भागामध्ये कशा पद्धतीने सुरू करता येईल. कारण अंबेजोगाई आणि आष्टीचं अंतर जर पाहता तर आम्हाला कृषी विद्यापीठाचा फायदा होत नाही, आम्हाला आरोग्याचा फायदा होत नाही. त्याच्यामुळं हे एकतर ते आम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाला जोडलं गेलं पाहिजे कृषीच्या हद्दीपर्यंत. आणि आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर आमची आरोग्य व्यवस्था जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी निर्माण केलेली आहे ती सगळी मोडकळीस आलेली आहे. कुठल्याही दवाखान्यामध्ये कुठल्याही प्रकारची औषधं जिल्हा परिषदेच्या दवाखान्यामध्ये मिळत नाहीत. आणि आरोग्याची सेवा म्हणजे ज्या दैनंदिन गरजा नागरिकाच्या ज्या असतात आणि ह्या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी येणारे खासदार जे आहेत, आमचे मित्र, शेतकरी पुत्र, साखर कारखाना कसा चालवायचा आहे त्यांचा आदर्श घेऊन आम्ही त्यांना मतं दिलेले आहेत. आणि आमचा आमचा मोडीत निघालेला जो साखर कारखाना आहे तो वाचवण्यासाठी
किंवा त्याला वर्जित अवस्था देण्यासाठी निश्चितपणे बजरंग बाप्पा सोनवणे काम करतील. आमची जिल्हा बँक सुदृढ करण्याचं काम ते करतील. आमची जिल्हा परिषद सुदृढ करण्याचं काम ते करतील अशी आम्हाला सगळ्या ह्या मतदारसंघातल्या लोकांना आशा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना भरभरून मतदान दिलेलं आहे आणि ते निश्चितपणे खासदार होतील याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू.